नमस्कार. नमस्कार. सन टी व्हीच्या प्रेमास रंग यावे या मालिकेच्या सेटवर आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत अभिनेत्री समीरा भिसाड. समीराजी, आज होळीचा सण आहे आणि त्यानिमित्ताने होळीच्या रंगांची उधळण या सेटवर आम्हाला पाहायला मिळते. तर या सीनबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या लाडक्या मालिकेत म्हणजेच प्रेमास रंग यावेमध्ये सुद्धा आपण रंगपंचमीचा हा सण साजरा करतो आहोत आणि त्याआधी होलिका दहनाचा सुद्धा सीन किंवा तोही प्रसंग या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज आम्ही रंगपंचमीचं शूटिंग करतो आहोत आणि तुम्ही बघू शकता की खरंच आमच्या मालिकेच्या नावातच रंग आहेत. तर तसेच रंग तुम्हाला आमच्या सेटवरती सुद्धा आज फुललेले दिसतील. आणि त्याचबरोबर ही जी प्रेमकथा आहे सुंदर आणि अक्षराची, त्यामध्ये सुद्धा या रंगपंचमीचा रोल खूप मोठा आहे आणि आज खूप काही काही घडतं आहे कथानकात सुद्धा. म्हणजे एका बाजूला सणाचा आनंद आहे, धमाल सुरू आहे आणि त्याचबरोबर कथानकात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी घडतात. मी वसुंधरा हे जे कॅरेक्टर आहे ते नुकतंच एका मोठ्या आजारपणातून उठतं आहे, अजून मी सावरते आहे. त्यामुळे मला सणाचा उत्साह तर आहेच नेहमीप्रमाणे, कारण वसुंधराला नेहमीच असं वाटतं की घराने एकत्र यावं, सण साजरे करावेत, मजा करावी. तर तोच उत्साह आत्ताही माझ्यामध्ये आहे, पण शारीरिक ताकद मात्र थोडीशी कमी आहे आणि त्यामुळे माझा ॲक्टिव्ह सहभाग नाही आहे. तुम्ही बघू शकता मी चुटकीवाली होली खेळलेली आहे, पण उत्साह मात्र आहे. आता सगळ्या शाळेत मुलांना असं सांगितलं जातं की रंग जे आहेत ते केमिकल असलेले वापरू नका किंवा फार फटाके लावू नका, अशा पद्धतीत पर्यावरणाची हानी होईल अशा पद्धतीचं काही करू नका असं संदेश दिला जातो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच. मी स्वतः एक पालक आहे, एक आई आहे, त्यामुळे माझ्या लेकीलाही मी ऑर्गॅनिक कलर आणून देते. आणि मला वाटतं की हे जे दिवस असतात बालपणातले धमाल मस्ती करण्याचे, त्याची मजा काही वेगळी असते आणि त्या आठवणी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. त्यामुळे भरपूर मस्ती तर करायलाच हवी, पण त्याच्याचबरोबर थोडीशी काळजीसुद्धा घ्यायला हवी. आणि आपल्या स्किनची सुरक्षितता आहे तिथपासून ते आपल्या सगळ्या ग्रुपमधली जी मंडळी आहेत ज्यांच्याबरोबर आपण रंग खेळतो, त्यातलं कोणी घाबरून जाऊ नये, त्यांच्या कुणाला त्या रंगाची भीती बसू नये, कुणाच्या डोळ्यात रंग जाऊ नये, या सगळ्याची जी काळजी आहे ती मला वाटतं मुलांनी घेतलीच पाहिजे आणि हे सगळं सांभाळून भरपूर मजा मस्ती करायला हवी. तुम्ही आता आठवणींबद्दल म्हणालात, तर लहानपणी या धुळवडीची काही आठवण आहे का, ती आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करा? माझी फार मजेशीर आठवण आहे, कारण आम्ही जेव्हा लहान होतो, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच आणि अतिशय न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आम्ही वाढलो. त्यामुळे आमच्या घरात होळीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी दृश्य असं असायचं की खाली सगळे रस्त्यावरती भन्नाट होळी खेळत आहेत आणि आमच्या वेळेस ते मेटॅलिक कलर्स वगैरे असायचे आमच्या लहानपणी, की ज्याला मला खूप भीती वाटायची. त्यामुळे मी कधीही खाली जायचे नाही या दिवसात. आणि माझी आई आम्हाला एक गरम पाण्याची बालदी द्यायची, कोमट पाण्याची बालदी आणि झेंडूच्या पाकळ्या आणि त्याच्यात त्या गरम पाण्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं, तो रंग आमचा. असं घेऊन मी आणि माझा भाऊ गच्चीवर जाऊन आम्ही दोघंच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचो. तर आता मला त्या सायलेंट होळीचं इतकं हसू येतं की काय मजा येत असेल तेव्हा आम्हाला. आणि मग ती घरातली शिस्तही होती म्हणा की काही वर्ष आम्ही ही अशी होळी खेळलो. ऑब्व्हियसली नंतर थोडं मोठं झाल्यानंतर मग आम्ही पण खाली जाऊन खेळायला सुरुवात केली, पण जवळजवळ 3-4 वर्ष तरी आमची होळी ही अशी सायलेंटली एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत चालायची. सो आता ते खूप फनी वाटतं. तुम्हाला एक गोड मुलगी आहे आणि म्हणजे आता असं बघितलं तर तुमची आई, तुम्ही आणि मुलगी अशा 3 पिढ्यांच्या होळीचं तुम्ही हे समजू शकाल. तर त्या पिढी दर पिढी काय बदल होत गेलेले आहेत रंगपंचमीच्या ह्याच्यावर? नाही, नक्कीच. म्हणजे सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये काही फारसा बदल होत नाही. मला वाटतं थोडीशी साधनं बदलतात. म्हणजे जसं आमच्या वेळेस मी म्हटलं तसं रंग असे नॅचरल कलर्स मिळणं इतकं सोपं नव्हतं. पण त्याही काळामध्ये मला आठवते अनेक जण असे होते की जे फुलांच्या पाकळ्या सुकवून मग त्याचे रंग करणं वगैरे असे अनेक वेगवेगळे प्रयोग करायचे. काहीच नाही तर आपला हळदीसारखा नैसर्गिक रंग आहे तो घेऊन खेळायचे. पण त्या मानाने मला वाटतं की आता उलट जागरूकता वाढली आहे
आणि आपण अधिक सुरक्षितपणे रंगपंचमी खेळण्यासाठीची जी जागरूकता अपेक्षित आहे ती करू लागलो आहोत. मला आठवतं आहे की आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये रंगपंचमीच्या आसपास घराबाहेर फिरायला भीती वाटायची, कारण कुठून कधी फुगा येईल आणि लागेल आपल्याला असं होतं. त्याचंही प्रमाण आता कमी झालेलं आहे आणि हा मला वाटतं खूप स्वागतार्ह बदल आहे आणि अशा पद्धतीचे बदल अपेक्षित आहेत. पण तिन्ही पिढ्या मला वाटतं रंगांवरती तितकंच प्रेम करतात आणि रंगपंचमीच्या दिवशी ही सगळी मस्ती आणि आईच्या हातची पुरणपोळी हा मला वाटतं न बदलणारा भाग आहे आणि हा असाच राहावा कायम. एक शेवटचा प्रश्न आहे. समीरा गुजर हे नाव घेतलं तर एक उत्तम अभिनेत्री, त्याच्यासोबतच उत्तम सूत्रसंचालिका आणि निवेदन या क्षेत्रातील तुमचं खूप मोठं नाव आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी तुम्हाला फॉलो करत असतात. तर अशा मुलांना जेव्हा निवेदन या क्षेत्रात यायचं असतं त्यांना काय तुम्ही टिप्स द्याल? अरे बापरे, मी काय टिप्स देणार खरं तर. पण हो, मला निवेदनाच्या क्षेत्रामध्ये मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याची खूप छान हक्काची जागा निवेदन मिळवून देतं. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आपल्या निवेदनातून दिसत असतं. म्हणून मी स्वतः प्रयत्न करते की माझ्या व्यक्तिमत्वाला मी अधिकाधिक समृद्ध कसं करेन. मला वाटतं म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची एक संधी म्हणून जर निवेदनाकडे आपण पाहिलं तर स्वतःचं स्क्रिप्ट स्वतः लिहिणं किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठी निवेदनामध्ये जागा शोधणं ही मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. ही टिप नाही आहे, पण मे बी असं आपण म्हणूया की एक विचारांची दिशा आहे की या दिशेने विचार करून बघितला तर काही वेगळं गबसतं का. जसं आज आता आपण रंगांविषयी बोलतो आहोत, तर मी रंगांवर केलेली एक छोटीशी कविता आहे, ती मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. बघा तुम्हाला कशी वाटते. हे रंग सगळे आहेत महाराष्ट्रातले. रंग हिरवा कणसाच्या पातीचा, रंग तांबडा मराठी मातीचा, रंग हिरवा कणसाच्या पातीचा, रंग तांबडा मराठी मातीचा, रंग गुलाबी मानाच्या फेट्याचा, रंग लाल भरजरी पैठणीचा, रंग गुलाबी मानाच्या फेट्याचा, रंग लाल भरजरी पैठणीचा, रंग चंदेरी नैवेद्याच्या वाटीचा, रंग सोनेरी कोल्हापुरी साजाचा आणि रंग भगवा रायगडावर फडकणाऱ्या जरी पटक्याचा. हे नवे नुसतेच रंग, हे तर आपलं अंतरंग, हे तर आपलं अंतरंग. थँक्यू. थँक्यू.